हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे इलांका शिंदे. तुमचं याच्यामध्ये इलेक्ट्रोपॅथीमध्ये स्वागत आहे सर्वांचं. माझ्या हॉस्पिटलमध्ये पण स्वागत आहे सर्वांचं. वेलकम टू. मी आज तुम्हाला म्हणजे नक्की जो किडनी स्टोन आहे हा नक्की कशामुळे होतो आणि कशामुळे उद्भवतो तो हे पण सांगते मी तुम्हाला. जे किडनी स्टोन आहे तो भाज्यातून होतो. पालक, गोबी, फ्लावर, शेंगदाणे, त्याच्यानंतर टोमॅटो हे पण क्षारयुक्त आहे. जे क्षारयुक्त पालक भाजी आहे, पदार्थ आहे, ह्याच्यातून आपल्याला किडनी स्टोन होतो. तर त्याच्यावर आपण उपाय पण काढलेला आहे. तर मी तुम्हाला अगोदरच्या स्टेपमध्ये सांगितलेले आहे की माझ्याकडे जे आहे स्टोन आहे, स्टोन केअर आहे, हे आहे मेडिकल आहे, म्हणजे होमिओपॅथी आहे. त्याच्यानंतर आणि स्किनचे हे स्किनचं मी सांगितलं नाही तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पार्ट्समध्ये. आता स्किनचं हे सांगते मी. तुम्ही जेव्हा या भाज्या आता म्हणजे कोणाला मुरुम येतात अशी चेहऱ्यावरती डाग पडतात, काळे काळे स्पॉट पडतात. त्याच्यासाठी एक उपाय आहे. आपली जी संत्री आहे, आपण संत्री खातो फेकून देतो, केळी खातो फेकून देतो, ज्याच्यावरचे शिलटे सर्व खातो ते फेकून देतो आपण. तर तुम्हाला सांगते, संत्री जी आहे ती फेकायची नाही. ती त्याची संत्रीचे जे शिलटे ते उन्हामध्ये वाळत घालायचे आणि त्याचं चांगला मिक्सरमधून काढून घ्यायचे. आणि ते मिक्सरमधून काढले का त्याच्यामध्ये आपलं हे टाकायचं, ॲलोवेरा पण टाकू शकतो आपण. दूध टाकायचं, त्याच्यानंतर थोडंसं बेसन, 1 चम्मचभर बेसन पीठ टाकायचं, 1 चम्मचभर हळद टाकायची, त्याच्यानंतर 1 चम्मचभर हळद टाकायची, त्याच्यानंतर आपलं गुलाबजल टाकायचं आणि 5-10 मिनटं भिजत घालायचं. त्याच्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावर चांगला स्क्रब करायचा. चांगला स्क्रब केल्याच्यानंतर तो व्यवस्थित म्हणजे अर्धा तास तरी ठेवला पाहिजे. ते तुम्ही 8-10 दिवस जरी केलं ना तर तुमचं चेहऱ्यावर इतका म्हणजे ग्लो येतील. तर नक्की तुम्हाला लोक म्हणतील का तुम्ही चेहऱ्याला काय लावताय बस, असं विचारतील तुम्हाला. आता म्हणजे मी स्वतः करते, कारण की माझा पहिल्यांदा चेहरा थोडासा हे होता, चेहऱ्यावरती अशी थोडी सुरकुती आलेली होती आणि तब्येत पण म्हणजे हेल्दी असल्यामुळे तब्येत सुरकुती नाही येत चेहऱ्यावरती. आणि ज्यावेळेस आपण बारीक असतो तब्येतीनुसार असतं ते. तब्येतीवरून चेहऱ्यावरती सुरकुती येते आणि असं टवटवीतपणा नाही राहत चेहऱ्यावरती. आता माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे मी फक्त म्हणजे माझी गुरुवारी सुट्टी असते, तर गुरुवारी मी त्या पद्धतीनं मी हे करते. हाताला पण लावते. हाताला लावलं तरी काही हरकत नाही, मी हाताला पण लावते, चेहऱ्याला पण लावते. त्याच्यामध्ये गुलाबजल वगैरे, आणि माझ्याकडे नेहमी गुलाबजल आणि ग्लिसरीन हे नेहमी असतं माझ्याकडं. तर मी म्हणजे लावतेच मी, आणि बाहेरचे काही प्रोडक्ट वगैरे मी वापरत नाही. आणि आधी पण वापरलेले मी प्रोडक्ट, पण फरक पण पडला, त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे. माझ्याकडच्या जे आहे सर्व म्हणजे चांगलाच मला फरक पडला आहे. तर मला बरेच जण विचारतात तू काय लावते, कारण की मी बाहेरचे काही प्रोडक्ट वापरलेच नाही आहे. पण मग तरी पण त्यांना सांगत असते काही हे करा, हे ते करा. काही आपण केळी खातो ते फेकूनच देतो ना, तर केळीचे जे शिलटे असतात ते आतमधला जो भाग असतो त्याचा चांगलं स्क्रब करायचा. परत त्याच्यानंतर पपई आपण खातो, शिलटे फेकून देतो, तर ते पण चांगलं चेहऱ्यावरती स्क्रब करायचे आहे. त्याच्यानंतर आपलं हे टरबूज ते पण खाल्लं आपण फेकून देतो, त्याचं काय करायचं, ते पण लावायचं चेहऱ्यावर. काही नाही, चेहरा एकदम तुमचा टवटवीत राहील आणि नेहमी सगळे म्हणतील काय वाव किती छान चेहरा आहे आणि काय लुक आहे. हे सगळेजण एकदम चकित होतील माहिती आहे. तुम्ही हे नेहमी करत राहा. आणि
पूर्ण मी जे माझे सबस्क्रायबर आहे मी त्यांना पण सांगते तुम्ही पण करा हे घरगुती. आणि ज्यांच्यावर पिंपल्स आहे मुलं पण करू शकतात. हे असं काही नाही का मुलींनीच केले पाहिजे, मुलंसुद्धा करू शकतात. ज्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरती काही स्पॉट असतात, ब्लॅक स्पॉट असतात, पिंपल्स आलेला असतात, तुम्ही त्याच्यावर पण करू शकतात. आणि जर तुम्हाला माझं हे व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कुठून तुम्ही कमेंट्स केली हे पण सांगा मला. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.